नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्रतिभा सराफ यांची कथा दत्तक. मृणाल एकटक त्या दोघींकडे पाहत होती. साधारण तिच्याच वयाची एक मुलगी तावातावानं बोलत होती आणि तिची आई तिच्याशी अत्यंत प्रेमानं बोलत होती. इतक्यात एक बस आली. त्या दोघी त्या बसमध्ये चढल्या. बस निघून गेली. मृणालच्या उशिरानं लक्षात आलं तिलाही त्याच बसमध्ये चढायचं होतं. संध्याकाळी घरी आल्यावर तिने टीव्ही लावला. सावत्र आई आणि मुलगी यावरचा प्रसंग चित्रित केलेला होता. स्वाभाविकपणे आईचं छळणं आणि मुलीचं सहन करणं पाहून मृणालच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानंतरचा बराच काळ मृणाल कोणत्या तरी विचारांच्या तंद्रीत हरवली. जेव्हा परत टीव्हीकडे बघितलं तेव्हा बहुतेक सिनेमाचा शेवट चालू होता. कुठं होतीस ग माझी बाय, असं म्हणत एक बाई या मुलीला कुरवाळत होती. डोक्यावरनं हात फिरवत होती. अशीच कधीतरी भेटेल का मला माझी आई, असं मृणालच्या मनात आलं आणि ती रडायला लागली. कॉलेजच्या लायब्ररीत कुठलं तरी पुस्तक शोधताना तिला आई नावाचं कवितेचं पुस्तक सापडलं. तिने पहिलं पान उघडलं. त्यावर एकच वाक्य होतं की जिच्याकडे आई तिच्याकडे सर्व काही. मृणालचे डोळे परत पाणावले. तिची मैत्रीण जान्हवी तिच्या बाजूला बसली होती. तिने विचारलं, अगं रडायला काय झालं? मृणालकडे उत्तर नव्हतं. तिने सभोवार नजर फिरवली. लायब्ररीतले सगळे विद्यार्थी जणू विचित्र नजरेनं तिच्याकडेच बघतायत असं तिला वाटून गेलं. तिने रडू आवरलं. पुस्तक जागच्या जागी ठेवून ती तिथून बाहेर पडली. मोबाईल वाजला. हॅलो आई, मृणाल म्हणाली. अगं काय झालंय तुझ्या आवाजाला? अगं तू रडतीयस का बेटा, काय झालंय? एकामागून एक अशी प्रश्नांची सरबत्ती झाली. त्यामुळे मृणालला आणखीनच भरून आलं. काही नाही ग. अगं काही नाही कसं, तुझा आवाज सांगतोय की काहीतरी झालंय, तू रडतीयस. मृणाल गप्प. थांब, मी आत्ता येते तुझ्या कॉलेजमध्ये, तू ये बरं गेटकडे. आईची अस्वस्थता मृणालला तिच्या बोलण्यातनं जाणवली. अगं आई काय हे? अगं आई, आज प्रोजेक्ट द्यायचा आहे, शेवटच्या तासापर्यंत थांबावंच लागेल, असं घरी नाही येता येणार ग मला. स्वतःच्या भावनांवर ताबा मिळवून मृणाल भराभरा बोलली तरी आईची अखंड बडबड चालूच होती. शेवटी मृणाल म्हणाली, आई वर्गात सर आलेत, मी तुझ्याशी नंतर बोलते. हो नाही काही ऐकायच्या आधीच तिने मोबाईल बंदच करून टाकला. खरं तर ती तेव्हा कॅन्टीनच्या बाहेर उभी होती. तिथे हसत खेळत मजा करत डबा खाणाऱ्या मित्रमैत्रिणींना पाहून तिला जास्तच त्रास व्हायला लागला. तिचा अत्यंत जवळचा मित्र असलेला प्रणय त्यांनीही आवाज दिला, पण त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करून ती कॉलेजच्या बाहेर पडली. कॉलेज जवळच्या एका बागेत बाकावर बसली. मोबाईलवर तिला एक बातमी दिसली. एका कुमारी मातेनं एका मुलाला जन्म दिला आणि ते मूल तिने कचरा कुंडीजवळ टाकलं. काही तासानंतर ती तिथे आली तर ते मूल तिथे नव्हतं. तिने टाळो फोडला. खूप लोक जमले. ज्याला त्याला त्या मुलाविषयी ती विचारायला लागली आणि काही दिवसात ती पूर्ण वेडी झाली. ती बातमी वाचली आणि मृणाल हादरली. तिला पंढरपूर आठवलं. साधारण 3-4 वर्षांपूर्वी ती तिथे आजीकडे राहायला गेली होती. आजीनं बजावलं होतं की शेजारच्या घरात एक वेडी राहते, तिच्याकडे जायचं नाही म्हणून. पण तरीही कुतूहलापोटी एकदा ती तिच्याकडे गेली. तिने प्रेमानं तिच्याकडे बघितलं. तिच्यासाठी खायला घेऊन आली. मायेनं डोक्यावरनं हात फिरवत राहिली. मग दूर बसून एकटक तिच्याकडे पाहत राहिली. तिचे डोळे झरायला लागले. इतक्यात मृणालची आई तिथे आली आणि तिला घेऊन जाऊ लागली तर ती बाई, राहू द्या की पोरीला, असं म्हणत मागे मागे घरापर्यंत आली. मृणालला घरात घेऊन आजी खूप ओरडली. कधीही न चिडणारी आजी इतकी का चिडली होती त्या दिवशी? मृणाल आठवायचा प्रयत्न करायला लागली. तिच्या मनात आलं, ती बाई तर आपली आई नसेल. एकदा मृणाल श्वेताच्या घरी गेली. श्वेताची आई फार प्रेमळपणानं वागायची. ती तिच्या आवडीचे पदार्थ बनवायची.
कुठे बाहेरगावी गेली की तिच्यासाठी काही ना काही आठवणीनं घेऊन यायची. त्या दिवशी श्वेताच्या आईनं मृणालला खूप चांगली अशी नक्षीदार ओढणी दिली. ती हातात घेऊन मृणालने त्यांना विचारलं, मावशी, श्वेताला एखादी बहीण होती का? नाही ग, पण असं का विचारलंस? नाही, काही नाही, सहज, असं म्हणत मृणाल तिथनं बाहेर पडली. श्वेता आणि तिची आई मात्र काहीच अर्थबोध न झाल्यासारख्या एकमेकींकडे पाहत बसल्या. मृणाल सर्वसाधारणपणे वागत असली तरी तिच्या मनातलं काहूर काही कमी होत नव्हतं. प्रत्येक बाईच्या चेहऱ्यात ती आई शोधत होती. हसतं खेळतं लेकरू अचानक अबोल झालं हे मृणालच्या आईवडिलांच्या लक्षात आलं. पाळीच्या काळात होतं कधी कधी असं आपापसात ते दोघे बोलले सुद्धा. अलीकडे विनायकला ऑफिसमधनं यायला फार उशीर व्हायचा. त्यामुळे रेखा मृणालच्या जास्त वेळ सहवासात असायची. तिला मृणालची अस्वस्थता अधिक जाणवायला लागली. या वयात मुलं अशीच वागतात. विनायकनं समर्थन केलं, पण ते रेखाला फारसं पटलं नाही. रेखाही स्वतः बीएडला असताना मानसशास्त्र हा विषय शिकली होती. मृणालला तिने इतके दिवस असं कधी अस्वस्थ पाहिलं नव्हतं. तिच्याशी नेमकं काय बोलावं, कसं वागावं हे तिला कळेना. घराला हा रंग का दिला, भाजीत कोथिंबीर का टाकली, मी लवकर का झोपायचं, असे काहीही विषय शोधून ती वाद घालायची, नाही तर तासनतास तंद्री लावून बसायची. अनेक वेळा हाका मारून सुद्धा ओ द्यायची नाही. गुलाबजाम बनवणं आणि खाणं या गोष्टी तिला विशेष रुची असल्यामुळे रेखानं गुलाबजाम बनवायचा गाड घातला. मृणाल, आपण आज गुलाबजाम करूयात का? रेखानं मृणालला विचारलं. हो, कर ना, मृणाल खिडकी बाहेर पाहत म्हणाली. अगं, कर ना नाही, आपण करूया का असं विचारलंय मी तुला. रेखा प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाली. ठीक आहे. पडत्या फळाची आज्ञा मानून रेखानं मावा आणि रवा एकत्र करून मळायला सुरुवात केली. कढई घेऊन त्यात तूप टाकलं आणि मृणालला आवाज दिला, चल ग, ये गोळे करायला. मृणाल आली, बसली. तिने ते मिश्रण हातात घेतलं. तळ हातांमध्ये ती तो गोळा फिरवत राहिली. इकडे रेखाचे 10 गोळे झाले तरी तिचा एकही होईना. मृणाल, रेखानं आवाज दिला. अगं, समोरच आहे, इतक्या जोरात का हाका मारतीयेस? मृणाल तिच्यापेक्षा मोठ्या आवाजात म्हणाली. मृणाल, गेली 10 मिनिटं तू एकच गोळा हातात घेऊन बसली आहेस, म्हणून तुला आवाज दिला मी. अगं, मग तो नीट गोल व्हायला हवा ना? तोच गोळा फिरवत मृणाल म्हणाली. रेखानं तिच्या हातातला गोळा खेचूनच हातात घेतला. मृणाल तिच्याकडे रागारागानं पाहू लागली. मग अत्यंत मृदू आवाजात रेखानं विचारलं, बेटा, काय झालंय? मृणाल गप्प. आईला सांगणार नाहीस का? आई? असं म्हणत मृणाल मागे सरकली. क्षणभर थांबून पुढे बोलली, खरंच आई आहेस का तू माझी? मृणालनं रेखाच्या डोळ्यांना डोळे भिडवत विचारलं. आता मात्र रेखा आश्चर्यचकित झाली. मृणालच्या प्रश्नाचं नेमकं काय उत्तर द्यावं ते तिला कळेना. बोल ना, बोल बोल. मृणालचा आवाज चढला होता. मोठे डोळे करत ती परत परत तेच विचारत राहिली. असा प्रश्न यापूर्वी तिने कधी विचारला नव्हता. मग आज आत्ता का विचारते ही? रेखाच्या मनात येऊन गेलं. बराच काळ दोघे एकमेकींशी काही बोलल्या नाहीत. रेखा भिंतीला पाठ टेकून बसली आणि मृणाल हातात गोळा फिरवत बसली. दाराची बेल वाजली. रेखाला उठवेना, शरीर जडावलं होतं. मृणालही जागची हाले ना. तितक्यात दुसऱ्यांदा बेल वाजली. मग मात्र रेखा उठली, दारापर्यंत गेली. दारात रेखाची आई उभी होती. तिला बघताच उसना अवसान गळून पडलं आणि उंबरठ्यावरच ती आईला बिलगली. तिच्या खांद्यावर डोकं टेकून रडायला लागली. मग रेखाच्या आईनं हात धरून तिला घरात आणलं, सोफ्यावर बसवलं, तिच्या शेजारी बसून विचारलं, काय झालंय बेटा? या प्रश्नानं पुन्हा रेखा रडायला लागली. मग तिची आई उठली, स्वयंपाकघरात गेली तर तिथे मृणाल बसली होती. अगं मनू, काय झालंय बाई तुझ्या आईला?
हे विचारताच ती चिडून म्हणाली, तिलाच विचार की, मला का विचारतीयस? दोघींचं काहीतरी बिन असलंय हे त्यांच्या लक्षात आलं. त्या पाणी घेऊन बाहेर गेल्या. रेखाला पाणी प्यायला लावलं आणि पुन्हा विचारलं, रेखा, सांगशील का काय झालंय ते? रेखानं घटाघटा पाणी पिऊन संपवलं. ती थोडी शांत झाली आणि मग म्हणाली, आई, आज मृणालनं मला एक प्रश्न विचारला. कोणता ग? घाईघाईत त्यांनी विचारलं. खरंच का मी मृणालची आई आहे म्हणून? बापरे, मग तू काय उत्तर दिलंस? मी काय बोलणार आई? हे बोलताना परत रेखाचे डोळे भरून आले. काहीतरी विचार करत आई आत गेली तर स्वयंपाकघरात मृणाल नव्हती. मग मनू मनू हाका मारत ती मृणालच्या बेडरूममध्ये गेली. उशीत डोकं खुपसून मृणाल रडत होती. त्यानंतर त्या दोघींमध्ये काय बोलणं झालं हे रेखाला कळलं नाही, कारण ती सोफ्यावर अजूनही तशीच बसून होती. अर्धा पाऊण तासानंतर त्या दोघी मृणालच्या खोलीबाहेर आल्या. मृणाल आईला म्हणाली, आई, चल गुलाबजाम बनवूया. रेखानं तिच्या चेहऱ्याकडे बघितलं. तिचा चेहरा अगदी निर्विकार दिसत होता. ती उठली. रेखा आणि तिच्या आईनं गुलाबजामचे गोळे बनवले आणि मृणालनं तळून पाकात टाकले. पाकही मृणालनंच बनवला. ते तरारून आलेले गुलाबजाम बघून मृणाल म्हणाली, बघ आजी, मस्त झालेत गुलाबजाम. चव नाही ना घेतलीस? आजीने हसून विचारलं. नाही ग, गुणी ग. चल आता वाटीत 2 ठेव आणि देवाला नैवेद्य दाखवून ये बरं. आजीनं सांगितल्याप्रमाणे मृणालनं केलं. मग आजी म्हणाली, चल आता 3 वाट्यांमध्ये काढ, आपणही गरम गरम खाऊया. आजी, आई, मृणालनं आवाज दिला तशी रेखा म्हणाली, तुम्ही दोघी सुरू करा ग, मी येतेच चहासाठी आधण ठेवून. नको ग, चहा नको आहे. मी येताना पन्हं आणलंय सुहासकडून, तेच घेऊया, आजी म्हणाली. रेखा हे सगळं करेपर्यंत पंढरपूरच्या कथा, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या कथा, प्रवास वगैरेवर बोलत आजीनी संवाद चालू ठेवला. त्या संवादात त्या दोघीही भाग घेतील असंही पाहिलं. त्यांचं खाणं पिणं उरकल्यावर मृणाल येते ग म्हणून घराच्या बाहेर पडली. रेखानं निश्वास टाकला आणि तिच्या आईला म्हणाली, आता मैत्रिणी भेटल्या ना तिला की 2 तास निश्चिंती. पण ते जाऊ दे, तू नेमकं काय सांगितलंस तिला? इतका कसा तिचा मूड ठीक केलास? काही खास नाही ग. खूप वेळ तिच्या डोक्यावरनं हात फिरवला. मग ती शांत झाल्यावर मी तिला तिच्या बेडच्या कोपऱ्यावर असलेला तुम्हा दोघांचा फोटो हातात घेऊन दाखवला आणि विचारलं, म्हटलं, अगदी बहिणीसारख्या दिसता का नाही बाई तुम्ही दोघी? तर ती पण पटकन म्हणाली, खरंच आम्ही किती सारख्या दिसतो नाही का आजी? कसं काय ग? मग मी म्हटलं, कसं काय म्हणजे काय? आई आहे ना ती तुझी. मग त्यावर ती काही बोलली नाही. मग मीच तिला प्रश्न विचारला की मनू, आई म्हणजे काय ग, सांग ना. तर ती पटकन म्हणाली, आई म्हणजे आई. आणि मग अचानक तिने माझ्या मांडीवर डोकं टेकवलं आणि म्हणाली, चल बाहेर जाऊ द्या. मृणाल असं म्हणाली, हो ग, माझ्या बरोबर ती स्वतः बाहेर आली. अगं पण आई, पण बिण काही नाही. हे बघ, मृणाल आता मोठी झाली आहे. तिला तिच्याबद्दल तुम्ही सांगायची वेळ आली आहे असं मला वाटतंय. अगं काहीतरीच काय बोलतेस? इतक्यात दार उघडण्याचा आवाज आला आणि रेखा म्हणाली, हा आला वाटतं. हो, तुझा हा आला. हसत हसत म्हणत विनायक आत आला. वा वा वा, काय योग आहे, आज आपलं दर्शन झालं, असं म्हणत विनायकनं रेखाच्या आईच्या पाया पडल्यासारखं केलं. विनायक स्थिरस्थावर होताच रेखानं त्याला गुलाबजाम आणि चहा वगैरे दिला आणि आजचा घडलेला प्रसंग सांगितला. ते ऐकून विनायक म्हणाला, कुणाकडून तिला ही माहिती मिळायच्या आधी आपण तिला सांगितलेलं बरं. मी सुद्धा तेच म्हणतोय, रेखाच्या आई मध्येच बोलल्या. आपण फार घाई करतोय का पण? रेखा अस्वस्थपणे म्हणाली. इतक्यात दाराची बेल वाजली. मृणालच आली असणार, असं म्हणत रेखा उठली. दार उघडलं. मृणाल घरात आली. ती तिच्या खोलीत जायला लागली. बेटा ये इथे बस. विनायक मृणालकडे बघत म्हणाला. मृणाल निमूटपणे त्यांच्या शेजारी जाऊन बसली. बेटा, आम्हा तिघांनाही तुझ्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, विनायक शांतपणे म्हणाला.
मला माहिती आहे, मृणाल गुस्स्यातच म्हणाले. काय माहिती आहे बेटा तुला? तेच ना, तुम्हाला जे सांगायचं आहे ते. हे बघ मृणाल, विनायकचा आवाज चढला. लगेच रेखाच्या आई म्हणाल्या, हे बघा पोरीशी खालच्या आवाजात बोलला तर जरा बरं होईल. हं? विनायकनं त्यांच्याकडे रागारागानं कटाक्ष टाकला. मग मृणालच्या जवळ सरकला आणि म्हणाला, हे बघ आम्हाला तुझ्याशी जे बोलायचं आहे ते तुला माहिती नाही आहे असं आम्हाला वाटतंय. पण तुला काय माहिती आहे ते तू आधी सांगितलंस तर बरं होईल. मृणाल बोलायला लागले. 8-10 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या कॉलेजमध्ये मला एका प्रकल्पासाठी निवडलं आहे. मग त्यासोबत मला माझ्या चित्रकलेच्या प्राथमिक परीक्षेचा दाखला जोडायचा होता. तो शोधण्यासाठी मी माळ्यावरच्या काही फाईल्स काढल्या. त्यामध्ये एक फाईल माझ्या दत्तक विधानासंबंधीची होती. तिघेही डोळे विस्फारून पाहायला लागले. मृणाल पुढे म्हणाली, मी तुमची मुलगी नाही, म्हणजे रक्ताची मुलगी नाही. बास 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 बस कर बेटा बस. आपल्या उजव्या हाताचा पंजा उंचवून तिला थांबवत विनायक म्हणाला. तिचं हे वाक्य रेखाचंही काळीत चिरत गेलं. मृणाल पुढे बोलायला लागली, हे तुम्ही मला आधीच का नाही सांगितलं? अशा गोष्टी सांगायच्या असतात का गं? आजी म्हणाली. म्हणजे म्हणजे मला ती फाईल सापडली नसती तर तुम्ही मला कधीच सांगितलं नसतं ना? चिडक्या आवाजात मृणाल म्हणाली. यावर तिघेही गप्प बसले. मनू, मी बोलू का जरा? आजी म्हणाली. त्यावर मृणाल काहीच बोलली नाही. हे बघ बेटा, आता तू 19 वर्षांची झाली आहेस. आम्ही काहीही लपवून ठेवणार नाही. तू सुज्ञ आहेस, आम्हाला समजून घेशील. मग आजीनं सगळ्यांकडे बघितलं. प्रत्येकाच्या मनातनं काय ऐकायला मिळेल याचं कुतूहल होतं. आजी पुढे बोलायला लागली. अगं, या दोघांना काही कारणास्तव मूलबाळ होऊ शकणार नाही असं डॉक्टरांनी निदान केल्यावर आश्रमशाळेतनं एक मूल दत्तक घ्यायचा निर्णय आम्ही घेतला. तू या घरात आलीस तेव्हा 2 वर्षांची होतीस. तुला पोटच्या पोरासारखं जपलं, वाढवलं. हे बोलताना हुंदका फुटल्यामुळे आजी बोलायची थांबली. खरं तर चौघंही रडतच होते. मृणालला आपलं लहानपण आठवलं. खरंच किती प्रेमानं सांभाळलं या सगळ्यांनी मला. यांचे आभार मानण्याऐवजी आपण त्यांना दुःख देतोय याची तीव्र जाणीव झाली तिला. ती उठून उभी राहिली आणि म्हणाली, मला क्षमा करा, माझं चुकलंय. रेखानं उठून तिला जवळ घेतलं तेव्हा रात्रीचे 12 वाजून गेले होते. विनायकही उठून त्यांच्याजवळ गेला. तिघेही एकमेकांना घट्ट धरून अजूनही रडत होते. साश्रू नयनानं हे दृश्य बघणारी आजी म्हणाली, मला मधुमेह आहे, आपण जेवायचं का थोडं थोडं? यावर सगळे हसले आणि रेखा ताटं घेण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. मृणालनं सगळी भांडी जेवणाच्या टेबलवर मांडली. जेवण झाल्यावर मृणाल आणि आजी झोपायला गेल्या. दुसऱ्या दिवशी मृणाल कॉलेजला निघून गेली. विनायकही ऑफिसमध्ये गेला. रेखा ऑफिसमध्ये जाण्याची तयारी करत होती तेव्हा रेखाची आई म्हणाली, काल रात्री बरं का, मनू मला विचारत होती की माझी जन्मदात्री आई मला कळू शकेल का? मला फक्त एकदाच तिला भेटायचं आहे. काय? रेखा चित्कारली. हो ना ग, मी तिला समजावलं, म्हटलं आश्रमशाळेच्या नियमानुसार कोणालाही ही गोष्ट कळू देत नाही. मग ती म्हणाली की ती त्याचा शोध घेईल म्हणून. बाप रे. असं म्हणत अत्यंत चिंताग्रस्त मनस्थितीत रेखानं घर सोडलं. पण त्या दिवशी ती कामावर गेलीच नाही. तिच्या डोळ्यांसमोर एक काळा प्रसंग चलचित्राप्रमाणे सरकला. रेखा त्यावेळी 23 वर्षांची होती. तिचे वडील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. रेखाचं शिक्षण पूर्ण झालं होतं. ती एका मुलाखतीला जाऊन घरी आली. आई हॉस्पिटलमध्येच होती. रेखाही हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तयार होत होती. अचानक बेल वाजली आणि रेखानं अर्धवट दरवाजा उघडता क्षणी तिच्या चेहऱ्यावर कोणीतरी फवारा मारला. त्यापुढचं तिला काही आठवत नाही. रात्री उशिरा आई घरी परत आली. मुलीला नको त्या अवस्थेत बघितलं.
झाला प्रकार तिच्या लक्षात आला. कोणालाही याची वाच्यता न करता जवळच्या एका डॉक्टरला घरी घेऊन आली. रेखावर उपचार केले. ती 2 दिवसात पूर्ण बरी झाली. वडील हॉस्पिटलमधनं घरी आले. त्यानंतर हॉस्पिटल, डॉक्टर वगैरेमुळे रेखा कामात अडकली. नंतर नातेवाईक, शेजारी पाजारी, मित्रमंडळी हे वडिलांच्या भेटीला यायला लागले. त्यातच 2-4 मुलाखतींनंतर तिला नोकरीही लागली, पण लवकरच तिला ती गरोदर असल्याचं कळलं. आईबरोबर ती गर्भपात करण्यासाठी डॉक्टरांच्याकडे गेली. उडत उडत ही गोष्ट वडिलांच्या कानी आली. आधीच आजारी आणि अशक्त असलेले वडील ही गोष्ट सहन करू शकले नाहीत. त्या धक्क्यात ते गेले. गर्भपातासाठी रेखाला टेबलावर घेतल्यावर काही गुंतागुंत निर्माण झाली. त्यामुळे डॉक्टर गर्भपात करू शकले नाहीत. मग त्यानंतर आई रेखाला घेऊन एका पंढरपूर जवळच्या खेडेगावात गेली. तिथे राहून त्यांनी दिवस काढले. त्या अनोळखी गावात रेखाला मुलगी झाली. आधीच ठरल्याप्रमाणे त्या दोघींनी ते बाळ आश्रमशाळेत आणून दिलं. त्या मुंबईत परत आल्या. कुणाला काहीही कळलं नाही. मुंबईत भाड्यानं घर घेऊन त्या राहायला लागल्या. रेखाला नवीन नोकरी मिळाली. रेखा गोरीपान होती. धारदार नाक, नाजूक जीवणी आणि सडसडीत बांधा यामुळे ती 4 चौघात उठून दिसायची. तिच्या बॉसनी म्हणजे विनायकनीच तिला मागणी घातली. त्यांचं लग्नही झालं. लग्नानंतर ऑफिसतर्फे आरोग्य चाचणीच्या दरम्यान विनायकला कळलं की त्याला मूल होऊ शकणार नाही. तसंही त्यांच्या लग्नाला 2 वर्ष उलटून गेली होती. मग त्या दोघांनी एक मूल दत्तक घ्यायचा निर्णय घेतला. रेखाच्या आईने पुढाकार घेतला आणि ती त्या दोघांना घेऊन पंढरपूरच्या त्या आश्रमात आली. आश्रमशाळेच्या माईंशी आधीच बोलणं झाल्यानुसार त्यांनी फक्त एकच मूल त्यांच्याकडे आहे असं सांगितलं आणि विनायकला फक्त ही मुलगी म्हणजे मृणालला दाखवलं गेलं. खरं तर ज्या दिवशी रेखानं हे मूल इथे आणून सोडलं होतं त्यानंतर ती कधीच इथे आली नव्हती. पण त्या दिवशी जेव्हा मृणालला माईंनी या दोघांना दाखवलं तेव्हा मृणालनं धावत येऊन आपले इवले हात रेखाच्या गळ्याभोवती गुंफले आणि रडायला लागले. विनायकनं लगेच मृणालला दत्तक घेतलं होतं. 17 वर्षांपूर्वीची ही घटना. रेखाला ते सगळं आठवलं. परंतु काही गोष्टी तिला खूप मनस्ताप देत होत्या. त्यासाठी ती स्वतःला नेहमी गुन्हेगार समजत होती. एक म्हणजे तिने स्वतःच्या लेकराला आश्रमशाळेत आणून टाकलं. दुसरं म्हणजे इतकी वर्षे ही गोष्ट विनायकपासून लपवून ठेवली. आणि तिसरी आणि महत्त्वाची म्हणजे केवळ विनायक बाप व्हायला असमर्थ होता म्हणून त्यांनी तिला दत्तक घेतलं. जर त्या दोघांना मूल झालं असतं तर ते दत्तक घेण्यासाठी कधीही तिथे गेले नसते. आणि केवळ त्या 2 वर्षात मृणालला त्यांच्या आधी कोणी दत्तक घेतलं नव्हतं म्हणून त्यांना मृणालला दत्तक घेता आलं होतं. आणि त्याहीपेक्षा भयानक गोष्ट म्हणजे मृणालला गर्भपाताद्वारे संपवण्याचा रेखानं आणि तिच्या आईने केलेला प्रयत्न. रेखाचा अस्वस्थपणा वाढत होता. हिवाळ्याच्या दिवसात फुलांनी बहरलेल्या एका झाडाखालच्या बाकावरती बसली होती. डोक्यावर सावली असूनही ती आतून उन्हाच्या झळा लागल्यासारखी तापली होती. कोणत्या तोंडानं हे सगळं विनायकला किंवा मृणालला सांगायचं हा प्रश्न तिला सतावत होता. जन्मदात्री आई म्हणून जरी ती मृणाल समोर आली तरी एका क्षणात ती तिच्या नजरेतनं खाडकन उतरणार होती. या वयात कशाही प्रकारे तिला ती पार्श्वभूमी समजून घेता येणारच नव्हती. विनायकशी ही प्रतारणा झालेली होती. त्यामुळे विनायकला सुद्धा कसं तोंड दाखवायचं. आज ना उद्या हे सत्य या दोघांसमोर आलं तर. तसंही आपण आई म्हणून घ्यायच्या लायकीचे नाहीत याची तीव्र जाणीव रेखाला झाली. रेखाचा अस्वस्थपणा वाढत होता. आपण या जगातूनच निघून गेलो तर कदाचित या गोष्टी गुलदस्त्यात राहू शकतील असंही तिला वाटलं. अति ताणामुळे तिला सारासार विचार करता येईना. त्याच मनस्थितीत तिने तिच्या चुकांचं प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलं. पर्समधनं एक कागद काढला आणि त्यावर लिहिलं, मी स्वखुशीनं आत्महत्या करते आहे, यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये. नाव, वेळ, तारीख टाकून तिने त्याखाली सही केली. चिठ्ठी त्याच पर्समध्ये ठेवून ती दादर चौपाटीकडे गेली. साधारण 12चा सुमार, त्यामुळे तिथे फारशी गर्दी नव्हती.
मागचा पुढचा विचार न करता ती वाळूतनं पुढे चालायला लागली. पाण्याच्या स्पर्शानं शहारली, थबकली. पण हात जोडून, डोळे मिटून ती पुढे चालतच राहिली. श्रोते हो, ही होती प्रतिभा सराफ यांची कथा दत्तक. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काही हरकत नाही. आणि हो, माझ्या वतीनं मित्रपरिवाराला, नातेवाईकांना आपलं हे दीपक रेगे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती मात्र जरूर करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम साहित्यासह. तोपर्यंत नमस्कार मित्र.